वेलकम विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण फ्रॅक्शन्स विषयी माहिती पाहणार आहोत. व्हॉट इज फ्रॅक्शन, अपूर्णांक म्हणजे काय. तर त्यासाठी मी या ठिकाणी काही फिगर्स काढलेले आहेत. तर या फिगरमध्ये जे 4 समान भाग केलेले आहेत त्यापैकी एक भाग जो आहे तो शेडेड केलेला आहे. त्याच पद्धतीने पुढच्या आकृतीमध्ये 4 समान भागांपैकी 2 भाग शेडेड केलेले आहेत. अशा पद्धतीने पुढे तिसऱ्या चौथ्या आकृतीमध्ये शेडेड केलेले भाग तुम्हाला दिसत आहेत. समजा ही 4 मुलं आहेत. या 4 मुलांजवळ एक वस्तू आहे. ती समजा एक चपाती, पोळी, भाकरी किंवा केक असू शकतो असं समजूया आपण. तर या ठिकाणी या मुलांची नावं ही आहेत असं समजा. ABCD अशी ती मुलं आहेत. तर या मुलांनी आपल्या मित्रांसोबत काही जो पार्ट आहे तो शेअर केलेला आहे. मग तो पहिला मुलगा जो आहे त्याने आपल्या मित्रासोबत एवढा पार्ट शेअर केलेला आहे. म्हणजे एवढा जो भाग आहे रंगवलेला भाग, तेवढा भाग त्याने आपल्या मित्राला देऊन टाकलेला आहे. त्याच पद्धतीने BCD नावाची जे मुलं आहेत त्यांनी आपल्या मित्रांना जेवढा शेडेड पार्ट आहे, रंगवलेला भाग आहे, तो देऊन टाकलेला आहे. म्हणजे मग नेमका किती भाग त्या मुलांनी आपल्या मित्रांना दिला, तर हे आपल्याला गणिती भाषेमध्ये दर्शवायचं असेल तर आपण ते कसं दाखवणार, कशा पद्धतीने ते रिप्रेझेंट करणार. तर त्यासाठी आपण एक लाईन, आडवी रेषा देऊ आणि आडव्या रेषेच्या वर आणि खाली आपण जे समान भाग आहेत, एका पूर्णचे जेवढे समान भाग आहेत तेवढे समान भाग आपण त्या ठिकाणी लिहू. आता एका पूर्णच्या या ठिकाणी किती समान भाग केलेले आहेत? 4 समान भाग केलेले आहेत. आणि त्यापैकी त्या मुलाने आपल्या मित्राला किती भाग दिला? तर त्या 4 समान भागांपैकी, एका पूर्णच्या 4 समान भागांपैकी त्या मुलाने आपल्या मित्राला एक भाग दिला. ही जी आकृती आहे ती आकृतीत दिलेला जो भाग आहे तो आपण अशा पद्धतीने दर्शवणार. आपण काय केलं, अगोदर एक आडवी रेषा दिली आणि त्या रेषेच्या खालच्या भागात जेवढे समान भाग झालेले होते त्या पूर्ण वस्तूचे, जी वस्तू ती असेल त्याप्रमाणे तेवढे समान भाग जेवढे केले ते भाग आपण खाली लिहिले बॉटमला, आणि वर टॉपला त्या रेषेच्या अबोव किंवा बिलो असं देखील आपण म्हणू, किंवा टॉप किंवा बॉटम असं जरी म्हटलं तरी चालेल. मग आपण या ठिकाणी समान भाग जे आहेत ते खाली लिहिले आणि जेवढा भाग त्या मुलाने आपल्या मित्राला दिला तो आपण वर लिहिला. म्हणजे मग शेडेड पार्ट जो आहे, रंगवलेला जो भाग आहे, तेवढा भाग तो हा झाला. म्हणजे A या मुलाने आपल्या मित्राला एवढा भाग दिला. म्हणजे या केकचा एवढा भाग त्या मुलाने आपल्या मित्राला दिला. त्याच पद्धतीने दुसऱ्या मित्राने देखील 4 समान भागांपैकी किती भाग देऊन टाकले? 2 भाग देऊन टाकले. 2 भाग 4 पैकी 2 देऊन टाकले. म्हणजेच काय, जर रंगवलेला भाग तुम्ही पाहिला पूर्ण 4 समान भाग या ठिकाणी आहेत, पण 2च समान भाग केले तर एक भाग रंगवलेला दिसतोय. समजा हा एक भाग आणि हा एक भाग, असे 2च समान भाग केले तर 2 समान भागांपैकी एक भाग जो आहे तो त्याने आपल्या मित्राला देऊन टाकला. बरोबर. म्हणजे मग 4 पैकी 2 म्हणजेच काय, 4 समान भागांपैकी 2 देऊन टाकले, म्हणजेच अर्धा केक देऊन टाकला आपल्या मित्राला. म्हणजेच ते आपण असं देखील लिहिणार. हे 2 समान भाग झाले की नाही. अगोदर 4 होते,
नंतर दुसऱ्या आकृतीमध्ये देखील आपण 4 भाग दाखवलेलेच आहेत. पण जर 2 केले समजा समान तर अर्धा होतो आहे, तो या ठिकाणी अर्धा रंगवलेला दिसतो आहे. म्हणजे दोघं पद्धतीने आपण दाखवलं. जर 4 समान भाग असतील तर त्यापैकी 2 भाग त्याने देऊन टाकले, आणि जर 2 समान भाग दाखवले आपण तर त्यापैकी 1 भाग म्हणजे या पूर्णच्या अर्धा भाग त्याने आपल्या मित्राला देऊन टाकला. नंतर तिसऱ्या मुलाने रंगवलेला जेवढा भाग दिसतो आहे तेवढा केक आपल्या मित्राला देऊन टाकला. म्हणजे 4 समान भागांपैकी 3 भाग त्याने आपल्या मित्राला देऊन टाकला. नंतर चौथ्या मित्राने एक पूर्ण रंगवलेला भाग दिसतो आहे. एक पूर्णचा सर्व भाग जे आहेत, 4ही समान भाग जे आहेत ते त्याने देऊन टाकलेले आहेत. रंगवलेले भाग जे दिसत आहेत ते 4ही दिसत आहेत. म्हणजे एक पूर्ण केकच त्याने आपल्या मित्राला देऊन टाकला. म्हणजे या ठिकाणी वर ज्या पद्धतीने दाखवलेलं आहे तसं जर आपल्याला दाखवायचं असेल, किती समान भागांपैकी किती देऊन टाकले असं जर दाखवायचं असेल तर मग एक पूर्ण म्हणजेच 4 समान भागांपैकी 4च्या 4ही भाग त्याने देऊन टाकलेले आहेत. म्हणजेच काय केलेलं आहे, पूर्ण एक देऊन टाकलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी एक पूर्णचे द्यायचे आहेत, कोणाला तरी वाटायचे आहेत, द्यायचे आहेत, शेअर करायचे आहेत. त्यावेळेस आपण एका पूर्णचे काही भाग करतो, तुकडे करतो आणि त्यापैकी शेअर करतो. मग ते भाग जे आहेत ते या ठिकाणी समान केलेले आहेत. याच्यात पहिल्या आकृतीमध्ये देखील सर्व समान आहेत. सर्वच आकृत्यांमध्ये समान भाग केलेले आहेत. केक या ठिकाणी लहान मोठा असू शकतो. एखाद्या मुलाचा केक खूप छोटा राहील, एखाद्या मुलाचा खूप मोठा राहील. परंतु त्यांनी शेअर केलेला भाग जो आहे तो या ठिकाणी आपण दाखवलेला आहे आकृतीच्या स्वरूपात. म्हणजे गणिती भाषेमध्ये आपण अशा पद्धतीने ते रिप्रेझेंट करणार. त्याच पद्धतीने या ठिकाणी ग्रुप दिसतो आहे. ग्रुप कशाचा आहे तर मार्बल आहेत. ते मी या ठिकाणी मार्बल काढलेले आहेत. तर त्या मार्बलचा तो एक ग्रुप आहे, होल ग्रुप. आणि त्या होल ग्रुपच्या आपण समान भाग एखाद्याला दुसऱ्यांना वाटायचं असेल, शेअर करायचं असेल तर आपण काहीतरी त्यांचे समान वाटणे करणार किंवा त्यांचे भाग करणार, त्याचे तुकडे करणार. आता या ठिकाणी मार्बल्स आहेत. मग या ठिकाणी त्यांचे समान भाग आपण केले. पहिल्या या आकृतीमध्ये तुम्हाला जे 2 समान भाग दिसत आहेत ते 5-5 मार्बलचे दिसत आहेत. मग या ठिकाणी हा एवढा जो पार्ट आहे तो समजा आपण दुसऱ्या मुलांना देऊन टाकला तर ह्या ठिकाणी हे जे नंबर्स आहेत हे आपण कसं दाखवणार, समान भाग एक लाईन, समान भाग आपण खाली लिहितो. किती 10 मार्बलचे किती भाग केलेले आहेत, समान 2 भाग केलेले आहेत. मग त्या 2 भागांपैकी एक भाग जो आहे तो आपण दुसऱ्याला दिलेला आहे. म्हणजे मग हा एक भाग दिलेला आहे. म्हणजे किती भाग दिलेला आहे, अर्धा भाग. म्हणजे बघा 10 पैकी 5 देऊन टाकले म्हणजे किती, अर्धा दिलेले, हाफ आपण त्याला म्हणतो. नंतर या ठिकाणी किती समान भाग केलेत पहा, 1 2 3 4 5 10च मार्बल ते आहेत. पण त्यांची जी वाटणी ती भाग जे आहेत किंवा तुकडे जे आहेत, आता या ठिकाणी तुकडा आपण म्हणणार नाही, त्याला भाग म्हणूया. जे भाग आहेत इक्वल पार्ट्स जे आहेत ते इक्वल पार्ट्स आहेत. तर 5 इक्वल पार्ट्स ते आहेत. मग त्यापैकी समजा आपण हे 2 पार्ट्स जे आहेत ते दुसऱ्याला देऊन टाकले तर मग इक्वल पार्ट्स 5 आणि देऊन टाकलेले पार्ट्स 2. दुसऱ्यांना आपण दिलेले पार्ट्स किती आहेत, 2 आहेत. म्हणजे हे जे फिगर्स आहेत या ठिकाणी होल ग्रुप होते, त्या होल ग्रुपचे इक्वल पार्ट्स केले आणि त्या इक्वल पार्ट्सपैकी गिव्हन पार्ट्स जे आहेत ते आपण या ठिकाणी गणिती भाषेमध्ये अशा प्रकारे दाखवलेलं आहे. मग
यांनाच आपण फ्रॅक्शन असं म्हणतो. काय म्हणतो? हे जे लिहिलेलं आहे त्यांनाच आपण फ्रॅक्शन असं म्हणतो. मग फ्रॅक्शनची व्याख्या कशी करता येईल? फ्रॅक्शन इज अ पार्ट ऑफ होल. फ्रॅक्शनची डेफिनेशन आपल्याला अशी करता येईल. फ्रॅक्शन इज अ पार्ट ऑफ होल म्हणजे पूर्णचे भाग असतात. फ्रॅक्शन म्हणजे काय? या पूर्णचे हे भाग दाखवलेले आपण या ठिकाणी आहेत. किंवा मग काय? होल ग्रुप, पार्ट ऑफ होल ग्रुप और होल ग्रुप. और होल ग्रुप और अजून काय सांगता येईल? होल अमाऊंट. होल अमाऊंट अशी आपल्याला फ्रॅक्शनची डेफिनेशन करता येईल. समजा धान्याचं पोतं आहे, धान्याची गोणी आहे आपल्याकडे, मग त्याच्यापैकी काही पार्ट्स वाटायचं आहे, द्यायचं आहे, तर मग त्या ठिकाणी त्या होल अमाऊंटमधून आपण त्यांना एखाद्या दुसऱ्याला जो भाग देणार तो अशा पद्धतीने दाखवणार आहेत आपण. म्हणजे मग फ्रॅक्शन काय असतं? इज अ पार्ट ऑफ होल. या ठिकाणी एक होल आहे, त्याचे पार्ट केले होते, मग त्यापैकी पार्ट दुसऱ्याला दिलेले आहेत. म्हणजे फ्रॅक्शन इज अ पार्ट ऑफ होल और होल ग्रुप. हे एक्झाम्पल त्यासाठी मी घेतलं, होल ग्रुप और होल अमाऊंट. मग या ठिकाणी फ्रॅक्शन आपण असे दाखवले. मग या फ्रॅक्शनमध्ये जो टॉपला असतो तो नंबर कोणता असतो त्याला आपण काय म्हणतो? तर न्यूमरेटर. जो टॉपला असतो त्याला आपण न्यूमरेटर म्हणतो आणि बॉटमला किंवा बिलो द लाईन, अबोव द लाईन जो असतो त्याला न्यूमरेटर म्हणतो. बिलो द लाईन जो असतो त्याला डिनॉमिनेटर म्हणतो. म्हणजे अशा पद्धतीने टॉपचा आणि बॉटमचा किंवा अबोव द लाईन आणि बिलो द लाईन हे जे नंबर्स आपण लिहिलेले असतात त्यांना वरच्या नंबरला आपण न्यूमरेटर म्हणतो, खालच्या नंबरला डेनॉमिनेटर इंग्लिशमध्ये म्हणतो. आणि मराठीमध्ये काय? अंश आणि छेद. याला अंश असं म्हणतो आणि याला छेद असं आपण म्हणत असतो. मराठीमध्ये फ्रॅक्शनची व्याख्या जर आपल्याला करायची असेल तर कशी करणार आपण? अपूर्णांक म्हणजेच काय? एक पूर्णचा भाग असतो. एका पूर्णचे भाग म्हणजेच ते अपूर्णांक असतात. किंवा एक पूर्ण ग्रुपचे भाग म्हणजेच अपूर्णांक असं आपण मराठीमध्ये अपूर्णांक म्हणजे सांगू शकतो. आणि अपूर्णांकामध्ये वरचा एक भाग असतो. अपूर्णांक कसे दर्शवले जातील? तर एक लाईन आपण घेतो, त्याच्यामध्ये समान भाग जे असतात सर्व इक्वल, टोटल इक्वल पार्ट्स म्हणजे सर्व समान भाग खाली लिहितो, त्यांची संख्या खाली लिहितो आणि त्यापैकी जे दिले गेले किंवा वाटले गेले किंवा या ठिकाणी रंगवलेले आहेत तर तो भाग आपण वर लिहितो आणि त्याला अंश म्हणतात. आणि खालच्या भागाला आपण छेद म्हणत असतो मराठीमध्ये. म्हणजे मराठीत पण तुम्हाला सांगितलं, इंग्लिशमध्ये पण तुम्हाला माहीत झालं. आणि त्याच पद्धतीने हे आपण न्यूमरेटर म्हणजे काय असतं? तर न्यूमरेटर म्हणजे या रेषेच्या वर आपण जे घेतो ते काय असतं? पार्ट्स वी टेक. म्हणजे एक होल जे असतं, पूर्ण जे असतात त्या पूर्णपैकी काही भाग जे आपण घ्यायचे असतात ते वर लिहितो आणि टोटल इक्वल पार्ट्स जे असतात म्हणजे सर्व समान भाग जे असतात ते आपण खाली लिहितो, टोटल इक्वल पार्ट्स. आणि अशा पद्धतीने मग पार्ट्स वी टेक त्याला आपण न्यूमरेटर म्हणतो आणि टोटल इक्वल पार्ट्स जे लिहितो आपण त्याला डेनॉमिनेटर म्हणत असतो. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहेत. तर हे जे फ्रॅक्शन आहेत
ते आपल्याला रिप्रेझेंट कशा प्रकारे करता येतात, तर एरिया मॉडेल म्हणजेच काय, या ठिकाणी एरिया मॉडेलवरून आपल्याला फ्रॅक्शन हे रिप्रेझेंट करता येत आहेत. म्हणजे हा फ्रॅक्शन आहे तो असा रिप्रेझेंट केला. हे फ्रॅक्शन अशा पद्धतीने एरिया मॉडेलने आपल्याला रिप्रेझेंट करता येत असतात. फ्रॅक्शन कॅन बी रिप्रेझेंट एरिया मॉडेल और नंबर लाईन. नंबर लाईनने देखील आपण त्यांना रिप्रेझेंट करू शकतो. तर ते नंबर लाईनने कसं रिप्रेझेंट करणार, तर या ठिकाणी मी एक नंबर लाईन काढतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही नंबर लाईन समजा या ठिकाणी 0 1. मग याचे जेवढे पार्ट्स करणार इक्वल पार्ट्स तेवढा आपण डेनॉमिनेटर घेणार, छेदामध्ये तेवढी ती संख्या घेणार. मग आता समजा याचे पार्ट्स केले 1, याचे इक्वल पार्ट्स जे आहेत जे आहेत ते आपण एवढे केले. 1 2 3 4 5 इक्वल पार्ट्स आहेत. मग आपण काय करणार, प्रत्येक ठिकाणी तो नंबर दाखवायचा असेल तर त्याच्या डेनॉमिनेटरमध्ये आपण काय दाखवणार. आता हा शेवटचा आहे तो 5. मग आता हा जो आहे तो एक पार्ट झाला. सुरुवातीला हा 1 पूर्ण युनिट होता, त्याचे अजून पार्ट करून टाकले आपण. मग ते पार्ट केल्यानंतर जेवढे पार्ट केले, जेवढे समान भाग केले तेवढा आपण छेदामध्ये लिहिला, डेनॉमिनेटरमध्ये लिहिला. मग हा पहिला भाग आहे म्हणून 1, नंतर दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा पाचवा. 5 पैकी 5 भाग झाले म्हणजे किती, 1. 5 पैकी 5 म्हणजे पूर्ण किती, 1 झाला तो. म्हणजे हा पूर्ण एक युनिट आहे आणि त्याचे हे पार्ट आले. हा एवढा पार्ट म्हणजे काय झाला, 1/5 म्हणजे 5 पैकी 1 भाग तो झाला, बरोबर. एवढा पार्ट म्हणजे या ठिकाणी 5 पैकी 1 भाग तो झाला. म्हणजे अशा पद्धतीने आपण फ्रॅक्शन जे आहेत ते दाखवू शकतो. कशा पद्धतीने, आकृत्यांच्या साहाय्याने आणि नंबर लाईनच्या साहाय्याने देखील. म्हणजे संख्या रेषेवर देखील आपण फ्रॅक्शन दाखवू शकतो आणि आकृत्यांच्या साहाय्याने तर आपण पाहिलंच. ॲक्च्युली फ्रॅक्शन इज अ क्वांटिटी. फ्रॅक्शन इज अ क्वांटिटी नॉट अ नंबर. म्हणजे फ्रॅक्शन हे एक प्रमाण असतं, तो एक नंबर नसतो. कारण उदाहरणावरून आपल्याला समजते बघा, या ठिकाणी हे इथं काहीतरी प्रमाण दिसतं एक आकृत्यांचं किंवा एखाद्या ग्रुपचं किंवा एखाद्या अमाऊंटचं. फॉर एक्झाम्पल अजून एक उदाहरण जर घेतलं, मग म्हणजेच फ्रॅक्शन कॅन हॅव डिफरंट व्हॅल्यूज अँड इट इज डिपेंड्स अपॉन देअर साईज अँड अमाऊंट और ग्रुप ऑफ होल. म्हणजे अपूर्णांक हा एखाद्या वस्तूच्या साईजवर अवलंबून असतो. म्हणजे ती वस्तू कशी दर्शवायची अपूर्णांकामध्ये हे त्या वस्तूवर अवलंबून असतं. म्हणजे त्या वस्तूची साईज कशी आहे किंवा त्या वस्तूंचा ग्रुप किंवा अमाऊंट याच्यावर ते अवलंबून असतं. म्हणजे मग या ठिकाणी मी तुम्हाला एक उदाहरण देतो, त्यावरून तुमच्या सहज लक्षात येईल की ती त्याची फ्रॅक्शनची व्हॅल्यू जी आहे ती कशावर डिपेंड असते. तर साईज, नंतर ग्रुप ऑफ होल म्हणजे किती मोठा तो ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये काय आहे, संख्या किती आहे त्याच्यावरून. नंतर अमाऊंटवर देखील ते डिपेंड राहणार आहे.
मग आता त्याच्यासाठी एक उदाहरण फिगर मी या ठिकाणी काढतो, म्हणजे तुमच्या लक्षात ते येणार आहे की फ्रॅक्शनची व्हॅल्यू कशावर डिपेंड असते. फॉर एक्झाम्पल ही एक चॉकलेट मी या ठिकाणी काढलेली आहे. आता ह्या 2 चॉकलेट आहेत समजा, या ठिकाणी कॅडबरी आहेत, या चॉकलेट आहेत. मग ह्या चॉकलेट पैकी आता समजा तुम्हाला सांगितलं की दोघांमधून अर्धी चॉकलेट तुम्हाला कोणती पाहिजे, कोणती चॉकलेट लागेल, अर्धी चॉकलेट तुम्हाला कोणती घेणार तुम्ही. आता कोणताही विद्यार्थी असेल तर तो अर्धी चॉकलेट म्हणजे या 2 चॉकलेटमधून, ही एक चॉकलेट आहे, ही दुसरी चॉकलेट आहे, या 2 चॉकलेटमधून अर्धी चॉकलेट घ्या. मग कोणती चॉकलेट तुम्ही निवडणार. कोणताही विद्यार्थी अर्धी म्हटली म्हणजे ही जी चॉकलेट आहे या चॉकलेटची व्हॅल्यू जास्त दिसते, बरोबर. म्हणजे याची साईज जी आहे ती कमी, याची साईज जी आहे ती जास्त आहे. साईज लेस, इथं साईज मोर, आणि म्हणून या चॉकलेटची व्हॅल्यू जास्त. कोणालाही सांगितलं विद्यार्थ्याला तर तो अर्धी घ्या याच्यातून, तर तो अर्धी म्हणजे याच्यातूनच निवडेल. म्हणजे फ्रॅक्शनची जी व्हॅल्यू आहे ती त्याच्या साईजवर, त्याच्या आकारावर आणि ग्रुप केवढा आहे, ग्रुपमध्ये वस्तू किती आहेत त्याच्यावरती डिपेंड करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण फ्रॅक्शन जे आहेत ते या पद्धतीने रिप्रेझेंट केले जातात हे पाहिलं. त्याच्यामध्ये न्यूमेरेटर, डेनॉमिनेटर म्हणजे मराठीमध्ये अंश आणि छेद कुठं असतात, आणि अंश म्हणजे नेमकं काय असतो, आणि छेद म्हणजे छेदात कोणती संख्या आपण लिहितो. आकृतीवरून देखील आपण ते अभ्यासलं. मग त्यानंतर आपण फ्रॅक्शनची डेफिनेशन केलेली होती. मग जनरली जर आपण ही डेफिनेशन वेगळ्या पद्धतीने करायची झाली तर आपण ती या प्रकारे करणार. द नंबर ऑफ द फॉर्म A upon B where A is numerator and B is denominator, but B is not equal to 0. But B is not equal to 0 is called fraction. Is called fraction. म्हणजे फ्रॅक्शनची डेफिनेशन आपण आतापर्यंत जे फॉर्म बघितले त्या नंबरचे, म्हणजे त्याच्यात कोणकोणते पार्ट्स असतात, टॉप पार्ट, बॉटम पार्ट, त्याला काय म्हणतो. म्हणजे तो जो त्याचा फॉर्म तयार केला, एक लाईन लिहून त्याच्या टॉपला एक नंबर, बॉटमला एक नंबर, आणि त्याला काय म्हणतात ते आपण पाहिलं, आणि त्यांचा अर्थ नेमका काय असतो ते पाहिलं. मग तो फॉर्म आपण जनरलमध्ये जर दाखवला A upon B, तर A upon B या फॉर्ममधला नंबर ज्याच्यात A हा न्यूमेरेटर आणि B हा डेनॉमिनेटर असणार आहे, परंतु Bची किंमत या ठिकाणी 0 नसावी. म्हणजे Bच्या जागेवर आपण 0 घेऊ शकत नाही. व्हाय इट इज नॉट 0. मग त्याची किंमत 0 का नाही घ्यायची. बेसिकली व्हॉट इज डेनॉमिनेटर. डेनॉमिनेटर म्हणजे काय हे आपण पाहिलं. व्हॉट इज डेनॉमिनेटर. डेनॉमिनेटर इज अ टोटल नंबर ऑफ पार्ट्स इन विच द होल इज डिवाइड. म्हणजे जो पूर्ण असतो त्या पूर्णचे समान भाग ते असतात. इफ
वी कॅनॉट डिवाइड एनिथिंग. आणि या ठिकाणी काय म्हटलं आहे बघा, बी इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे एखाद्या अपूर्णांकाच्या छेदामध्ये 0 जर असला म्हणजे वी कॅनॉट डिवाइड एनी पार्ट्स ऑफ होल. म्हणजे त्या होलच्या एक पूर्णचा भागच करू शकणार आपण. 0 म्हणजे 0 एवढा भाग करू शकत नाही आपण. इफ वी कॅनॉट डिवाइड एनीथिंग इंटू 0 पार्ट्स. कोणतीही वस्तू आपण एक पूर्ण जी असेल ती 0 पार्ट्समध्ये करू शकत नाही. म्हणून वी कॅनॉट गिव एनी पार्ट टू एनीवन. आणि मग जर आपण त्याचे 0 पार्ट्स करू शकत नाही तर मग देऊ शकत नाही ती वस्तू. आणि त्याच्यामुळे आपल्याला हे जे आहे फ्रॅक्शन, म्हणजे फ्रॅक्शनच्या डेनॉमिनेटरमध्ये 0 लिहिणं हे अर्थहीन आहे. त्याला काहीच अर्थ उरत नाही. कारण आपण या ठिकाणी पाहिलं डेनॉमिनेटर म्हणजे काय असतो, त्या पूर्णचे ते एकूण समान भाग ते असतात. आणि म्हणून जर आपण ते समान भागच करू शकलो नाही तर मग द्यायचं काय. म्हणून वी कॅनॉट गिव एनी पार्ट टू एनी वन. आपण ते एखादा पार्ट कोणी एखाद्याला देऊ शकत नाही. आणि म्हणून फ्रॅक्शनमध्ये पी इज नॉट इक्वल टू 0 पाहिजे. जर फ्रॅक्शनची डेफिनेशन आपण अशी केली, द नंबर ऑफ द फॉर्म ए अपॉन बी व्हेअर ए इज न्युमिरेटर अँड बी इज डेनॉमिनेटर बट हेअर बी इज नॉट इक्वल टू 0 इज कॉल्ड फ्रॅक्शन. मग तेव्हा आपल्याला त्याला फ्रॅक्शन म्हणता येईल. म्हणजे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये फ्रॅक्शनविषयी माहिती पाहिली. आणि आता जे फ्रॅक्शन आहेत त्यांचं रीडिंग कसं करायचं ते थोडक्यात आपण या ठिकाणी पाहूया. तर समजा हा असा फ्रॅक्शन आहे. या फ्रॅक्शनचं रीडिंग आपण कसं करणार मराठीमध्ये मी नंतर सांगेल. सुरुवातीला इंग्लिशमध्ये याचं रीडिंग 1/4 असं रीडिंग याचं करता येईल. आणि मराठीमध्ये 1/4 किंवा अजून कसं 1/4 असं देखील याचं रीडिंग करता येईल. 1/4 असं जर रीडिंग केलं तर दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी रिप्रेझेंट होतात, दोन्ही गोष्टींचा उल्लेख होतो. म्हणून 1/4 असं रीडिंग जर केलं तर माझ्या मते अधिक योग्य होईल. असंही केलं तरी चालणार आहेच. मग हे इंग्लिशमध्ये अशा पद्धतीने 1/4. नंतर समजा हा पूर्णांक असा असेल 2/5 असं रीडिंग त्याचं होईल. 11 याचं रीडिंग 11/12 असं आपल्याला करावं लागेल. हे ॲक्च्युअल रीडिंग त्याचं झालं. परंतु आपण जनरली जेव्हा स्टडी करतो वर्गामध्ये शिकवत असताना टीचर्स देखील अशा पद्धतीने रीडिंग करतात 1/4 किंवा मग 2/5 1/4 असं जरी केलं तरी चालणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जे ॲक्च्युअल आहे ते 2/5 11/12 आणि 1/2ला आपण हाफ असं म्हणतो. हा हाफ आहे. नंतर 4/2 असं देखील याचं रीडिंग करता येईल. 4/2 4/2 4/2 2 डेनॉमिनेटरमध्ये 2 असला म्हणजे तो हाफच राहणार आहे. आणि म्हणून त्याचं 4/2 असं रीडिंग करता येईल. 1/2
किंवा हाफ, हा तर हाफ आहेच, 1/2 म्हणजेच हाफ. त्याच पद्धतीने हे इतर अपूर्णांकांचं रीडिंग देखील पाहिलं आणि मराठीमध्ये देखील रीडिंग तुम्हाला सांगितलं. त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी फक्त अपूर्णांक पाहतो आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचं रीडिंग वगैरे ते आपण नंतर बघू. याच्यात देखील अपूर्णांकांमध्ये समजा 2 1/2 असा हा पूर्णांकयुक्त पूर्णांक आहे. मग याचं रीडिंग इंग्लिशमध्ये 2 1/2 म्हणजे होल आहे पूर्ण, 2 पूर्ण होतं त्या ठिकाणी. म्हणजे फिगरमध्ये जर ही आकृती काढायची झाली तर मग अशी येईल, म्हणजे 2 पूर्ण आणि हा एक हाफ. म्हणजे अशा पद्धतीने फिगरच्या स्वरूपात अशी आकृती रंगवलेला भाग जर दाखवायचा असेल तर, आणि हा पूर्ण म्हणजे हे 2 1/2 रंगवलेला भाग. शेडेड पार्ट तो 2/2 असा येईल. आणि मराठीमध्ये याचं रीडिंग जे आहे ते 2.1/2 असं करत असतात. हे आपण पुढे टाईप्स ऑफ फ्रॅक्शन याच्यामध्ये पाहणारच आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त फ्रॅक्शन्स, व्हॉट इज फ्रॅक्शन हे पाहिलं. निश्चितच तुम्हाला फ्रॅक्शन म्हणजे काय हे समजलं असेलच. यानंतरच्या व्हिडिओमध्ये लवकरच आपण टाईप्स ऑफ फ्रॅक्शन पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक करा आणि चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. आणि काही कमेंट्स आपल्याला करायच्या असतील, म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये काही समस्या असतील तर त्या तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये त्या कमेंट्स देऊ शकतात. तर पुढील व्हिडिओमध्ये लवकरच आपण टाईप्स ऑफ फ्रॅक्शन पाहणार आहोत.